शेवगा फ्राय बनवण्यासाठी इथे मी पाव किलो बॉईल केलेल्या शेवगा, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 2 चमचे खोबरं लसूण अद्रक पेस्ट, 1 चमचा जिरे आणि मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे बारीक ठेचून घेतलेले अद्रक लसूणची पेस्ट. सगळ्यात अगोदर होतं इथे मी तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी ॲड करून घेतली. जिरे तडतडलं की लगेच इथे अद्रक लसूण ठेचून घेतलेला मी टाकून घेतलेला आहे आणि तो थोडासा लाल होईपर्यंत परतून घेतला. अद्रक लसूण परतून झाला की मग त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकला. कांदा पण आपल्याला इथे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा गोल्डन ब्राऊन भाजून झाला की त्याच्यामध्ये मी जे खोबरं लसूण आणि अद्रकचे जे वाटण केलं होतं ते मी ॲड करून घेतलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा हळद. हे मिक्सचर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलं आणि वाटण व्यवस्थित परतून घेतलं. मीठ टाकलं की आपल्या वाटणाला थोडं पाणी सुटेल आणि वाटण अगदी व्यवस्थित परतलं जाईल. सो त्यासाठी मी इथे 2 मिनिट हे वाटण झाकून ठेवणार आहे. 2 मिनिटानंतर आपलं वाटण व्यवस्थित परतलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि अर्धी कोथिंबीर मी नंतर आपली भाजी तयार झाल्यानंतर टाकणार. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता ह्याच्यामध्ये बॉईल केलेल्या शेंगा टाकून घेतल्या आणि मसाला आणि शेंगा व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतल्या. आपल्या शेंगा ऑलरेडी मी बॉईल करून घेतल्या होत्या म्हणून मी फक्त 2 मिनिट ह्या मसाल्यामध्ये परतून घेतल्या. इथे आपला शेवगा मसाला तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी मटेरियल यूज करून आणि कमीत कमी वेळेत शेवगा फ्राय हा तयार आहे.